कथेचं नाव जिद्द जिंकते देवा. लेखक पंकज कांबळे. परिस्थितीनं त्याच्यावर असंख्य वेळा वारंवार बलात्कार केले, तेव्हा कुठं त्याला शहाणपण येत गेलं. अगदी जवळच्या माणसांनी धोका द्यायला सुरुवात केली, तेव्हा त्याला हळूहळू माणसं ओळखण्याची गरज भासायला लागली. कर्जाच्या विळख्यानं त्याच्या रक्ताचा थेंब थेंब आठवला. त्याच्या मनावर टोचण्यांचं असंख्य ओरखड जमा झालं. तेव्हा त्याला पैशाचं, नियोजनाचं आणि बचतीचं महत्व कळायला लागलं. त्याला असंख्य अडथळे आले, तरी त्याची हिंमत मात्र कधीच खचली नाही. तो चालतच राहिला. वेळ प्रसंगी रक्त आलेल्या पावलांनी धावत राहिला. किती त्रास झाला तरी त्यानं समस्या पुढे हार कधी मांडली नाही. पदवी प्राप्त केल्या केल्या 21व्या वर्षी रमाकांतनं घर सोडलं, तेव्हा त्यानं स्वतःशीच एक शपथ घेतली होती. माघारी येईल तर अधिकारी बनूनच येईल. त्याला त्याच्या कुवतीवर विश्वास होता. खिशात तिकिटाचं पैसंही नव्हतं. तो फाट्यावर बसल्या बसल्याच विचार करायला लागला. पुण्याला तर जायचंय, पण कसं जायचं? पैशाशिवाय कसं भागेल? काहीतरी करायला हवं, पण काय करावं? कुठून येतील तिकीट एवढं पैसं? त्याला काही सुचेनासं झालं. पण काही झालं तरी माघारी फिरायचं नाही, हे मात्र पक्क त्यानं स्वतःला समजावलं. आणि तो शहराच्या दिशेनं चालायला लागला. 20 किलोमीटरचं अंतर त्यानं संध्याकाळपर्यंत पार केलं. पोटात भुकेनं तांडव सुरू केला, तेव्हा त्याला घराची आठवण यायला लागली. त्यानं पाणपोईच्या पाण्यावरच भूक भागवली. त्या रात्री तो बस स्टँडवर झोपला. उपाशी पोटी गाढ झोप तर आली नाही, पण त्याला स्वप्न मात्र बरीच दिसली. कधी ना कधी आपलेही दिवस पालटतील या विश्वासानं त्याच्या शरीरात नवी ऊर्जा संचारली. त्याच्या सकारात्मक विचारांची ऊर्जा हीच खरी त्याची ताकद होती. दुसऱ्या दिवशी तो उठला, तेव्हा रमाकांतला सुप्रियाची आठवण आली. तिला तरी आपण आपलं उद्दिष्ट सांगावं असं त्याला वाटायला लागलं. त्याची पावलं आपसुकच गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग गर्ल्स हॉस्टेलकडे वळाली. त्यानं गेटवरील चौकीदार मार्फत सुप्रियाला निरोप पाठवला. त्याचा अवतार पाहून सुरुवातीला चौकीदार ऐकेच ना, पण त्याच्या आवाजातील नम्रता पाहून आणि सुप्रियाचा अतिभाव आहे हे जेव्हा रमाकांतनं सांगितलं, तेव्हा कुठं चौकीदार तयार झाला. सुप्रिया बाहेर आली आणि रमाकांतला अशा अवतारामध्ये पाहून चिंतेत पडली. रमाकांतची काळजी करणारी, त्याला निस्वार्थपणे जीव लावणारी तीच एकमेव होती. त्याचंही तिच्यावर जीवापाड प्रेम होतं. रखरखत्या वाळवंटासारख्या त्या परिस्थितीत सुप्रियाच्या प्रेमाचा ओलावा रमाकांतला वेळोवेळी धीर द्यायचा. सुप्रिया, थोडं बाजूला येतेस का? मला थोडं महत्वाचं बोलायचंय तुला. सुप्रिया आणि रमाकांत बाजूच्या पार्कमध्ये गेले. पार्कमध्ये सकाळचा वॉक करणाऱ्यांची बरीचशी गर्दी होती. ते दोघं आडोशातील एका बाकड्यावर जाऊन बसले. रमाकांतनं एका साईडनं तिच्या खांद्यावर डोकं ठेवलं आणि कालपासून घडलेली ती सगळी हकीकत सांगितली. तेव्हा सुप्रियाचं डोळं पाणावलं. तिनं हळूवार रमाकांतचं डोकं थोपटलं आणि त्याच्या केसातून हळुवारपणे हात फिरवायला लागली. अरे पण असा रिकाम्या हातानं जाशील कुठं तू? अरे घरची काळजी करतील ना तुझ्या. मी घरी सविस्तर चिठ्ठी लिहून ठेवली आणि तशी माझी काळजी आहे कुणाला? सगळेच मतलबी. बरं ते जाऊ दे, हे माझं लॉकेट घे आणि विकून टाक, तुला मदत होईल. सुप्रियानं तिच्या गळ्यातील सोन्याचं लॉकेट काढून रमाकांतला दिलं. अगं पण घरी काय सांगशील तू? हे बघ, ते मी बघते, तू फक्त तुझी काळजी घे. एवढं बोलून तिनं त्याला घट्ट मिठी मारली. तेव्हा त्याचं सगळं दुःख विरघळून गेलं. तिच्या मिठीतून सुटून जाऊच नाही असं त्याला वाटायला लागलं. त्यानं हलकेच तिच्या कपाळावर पप्पी घेतली. तेव्हा तिचं अंग अंग शहारलं. सुप्रिया, माझी वाट बघशील ना तू? अरे तू काळजी करू नकोस, मी तुझीच आहे. हो, आणि मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू नक्की तुझ्या प्रयत्नात यशस्वी होशील. हो, मी तुझीच आहे. सुप्रियाचा निरोप घेऊन रमाकांत निघाला. लॉकेटचे 3000 रुपये आले होते. त्याचा रमाकांतला खूप मोठा आधार होणार होता. रमाकांतनं पुणे गाठलं. पुण्यात पोहोचल्यावर सुरुवातीला तो त्याचा मित्र अशोककडे गेला. त्यानं त्याला
त्याच्या रूमवर काही दिवस राहू देण्याची विनंती केली. तो अशोकच्या साह्यानं स्वतःसाठी तात्पुरती नोकरी शोधायला लागला. खूप प्रयत्न केले. तेव्हा त्याला एका हॉटेलमध्ये रूम बॉयची नोकरी मिळाली. हॉटेलातच जेवणाची आणि राहण्याची सोय झाली. तेव्हा तर रमाकांतला खूप मोठा आनंद झाला. पहिल्या पगारात त्यानं कपडे आणि पुस्तकं खरेदी केली. रमाकांत मोठ्या जिद्दीनं अभ्यासाला लागला. त्याची जिद्द पाहून हॉटेल मॅनेजरला त्याचं कौतुक वाटायचं. तो रमाकांतला थोडी जास्त सवलत द्यायचा. ते पाहून रमाकांतचे सहकारी रमाकांतवर खूप जळायचे. त्याची भलाई बुराई करायचे, त्याचा मत्सर करायचे. एकदा तर रमाकांतचे 1-2 पुस्तकच गायब झाली. तेव्हा रमाकांत खूप दुःखी झाला. हळूहळू त्याला जगाचा खरा चेहरा कळायला लागला. तसा तो अधिक सावध वागायला लागला. त्यानं रात्रीचा दिवस करून अभ्यास केला. ध्येय फक्त एकच होतं, क्लास 1 अधिकारी होण्याचं. 1 वर्षाच्या अथक परिश्रमानंतर अखेर तो दिवस उजाडला. रमाकांत राज्यसेवेची पूर्व परीक्षा पहिल्याच प्रयत्नात पास झाला होता. आता त्याला मुख्य परीक्षेसाठी जास्त मेहनत घेणं गरजेचं होतं. त्यानं हॉटेल मॅनेजरला त्याचा नोकरी सोडण्याचा विचार सांगितला. तेव्हा हॉटेल मॅनेजरनं एक उपाय सुचवला. फक्त रात्रीचे रिसेप्शन काउंटर हे सांभाळायचं आणि दिवसा अभ्यास करायचा, आणि तुला दिवसा कोणी त्रास देणार नाही. हॉटेल मॅनेजरचं त्यानं खूप खूप आभार मानलं. रमाकांतवर जळणारे मित्रही रमाकांतची जिद्द पाहून आता त्याचा आदर करायला लागले होते. रमाकांतनं सगळ्या ताकदीनिशी मेहनत घ्यायला सुरुवात केली. त्याला अभ्यासाशिवाय दुसरं काही सुचत नव्हतं. त्याची मेहनत लवकरच फळाला आली. रमाकांत मुख्य परीक्षा सुद्धा पास झाला होता. आता फक्त मुलाखतच बाकी होती. रमाकांत तर खूप खुश होता. त्यानं सुप्रियाला पत्र लिहून सगळी हकीकत कळवली. फक्त आत्ताच कुणाला काही सांगू नकोस असं त्यानं तिला बजावलं. रमाकांतची मुलाखत ही खूप चांगली झाली होती. अखेर तो दिवस उजाडला. आज राज्यसेवेचा निकाल येणार होता. सकाळपासून रमाकांतला निकालाची उत्सुकता लागली होती. संध्याकाळच्या दरम्यान निकाल जाहीर झाला आणि रमाकांतला आश्चर्याचा सुखद धक्काच बसला. रमाकांत हा राज्यसेवा परीक्षेमध्ये पूर्ण महाराष्ट्रातून प्रथम आला होता. त्याला उपजिल्हाधिकारी हे पद मिळालं होतं. रमाकांतची जिद्द, मेहनत ही फळाला आली होती. सगळीकडे रमाकांतवर कौतुकाचा वर्षाव होत होता. वेगवेगळ्या वृत्तपत्रात रमाकांतचा फोटो छापून आला होता. रमाकांतच्या गावाकडं त्याचे पोस्टर, बॅनर लागले होते. सुप्रियानं तर हॉस्टेलला तिच्या मैत्रिणींना पार्टी देऊन तिचा आनंद साजरा केला होता. हॉटेल स्टाफने रमाकांतचा सत्कार केला. मोठ्या आनंदानं त्यांनी रमाकांतला निरोप दिला. रमाकांत हॉटेल मॅनेजरच्या पाया पडायला लागला. तेव्हा तर मॅनेजरच्या डोळ्यात पाणी आलं होतं. रमाकांतनं बचत केलेल्या पैशातून सुप्रियासाठी एक लॉकेट आणि एक अंगठी खरेदी केली होती. रमाकांत गावी आला तेव्हा सगळ्या गावकऱ्यांनी रमाकांतला हार, पुष्पगुच्छ देऊन त्याचं स्वागत केलं होतं. ज्यांनी ज्यांनी रमाकांतला बालपणापासून छळलं, कधी मदत केली नाही, ते नातेवाईक सुद्धा रमाकांतचे कौतुक करण्यासाठी धडपडत होते. परिस्थिती बदलली की माणसं किती सहज बदलतात याचंच रमाकांतला नवल वाटत होतं. रमाकांतच्या घरच्यांना तर काय करू आणि काय नको असं झालं होतं. दुसऱ्या दिवशी रमाकांत सुप्रियाला भेटायला तिच्या हॉस्टेलवर गेला. तेव्हा चौकीदारांना स्वतःहून सुप्रियाला बोलावून आणलं होतं. रमाकांतनं सुप्रियाचा हात पकडून तिला पार्कमध्ये नेलं. त्याच बाकड्यापाशी ते दोघे उभे होते. रमाकांतनं अंगठी पुढं करून सुप्रियाला लग्नासाठी प्रपोज केलं. तेव्हा तिनं मोठ्या आनंदानं रमाकांतला होकार दिला. रमाकांतनं तिच्या हातामध्ये अंगठी घालून तिला मिठीत घट्ट आवळून घेतलं. तेव्हा तिला आकाश ठेंगणं झाल्यासारखं भासायला लागलं. त्याने हलकेच खिशातून सोन्याचं लॉकेट काढून तिच्या गळ्यात घातलं आणि तिच्या कपाळावर त्याचं ओठ टेकवलं. तिच्या सर्वांगातून हव्या हव्याशा सुखाची शिरशिरी ही दरवळून गेली. तिचं अंग अंग मोहरलं. ती रमाकांतच्या मिठीत सुखावत गेली. त्याची जिद्द ही जिंकली होती आणि तिचं प्रेम हे जिंकलं होतं.